नमस्कार. मालिकेच्या 29 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर एका कॅफेमध्ये कला ही वेटरची नोकरी करताना पाहायला मिळणार आहे आणि हे सर्व कोण पाहणार आहे तर अद्वैतकडेच कला येते आणि ऑर्डर घेत असते आणि तेव्हा अद्वैत कलाचा आवाज ऐकतो आणि अद्वैतचा आवाज ऐकल्यानंतर कलाला कळतं की अरे अद्वैत इथं आलेला आहे. म्हणून कला तिथून पळत जाणार असते आणि ती धडपडते. तेव्हा मात्र इकडे अद्वैतची खात्री पटते ही तर खरे आहे. आता कलाला नक्की कॅफेमध्ये नोकरी का करावी लागणार आहे, त्याचबरोबर कलावर ही वेळ का आलेली आहे आणि त्यानंतर अद्वैतला जेव्हा कळतं तेव्हा कला नक्की कोणता डिसिजन घेते, नक्की कला काय करते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर कलाने अद्वैतला शेंड्या लावलेल्या आहेत, अद्वैतला गंडवलेलं आहे, अद्वैतला तिने कळूही दिलेलं नाही की ती कॅफेत होती का घरी होती. हे सगळं कला मॅनेज कसं करते आणि हे सगळं करायची वेळ कलावरती का आली, कलाला असं का वाटतंय की आपण कॅफेमध्ये काम केलं पाहिजे आणि जेव्हा अद्वैतला कळू नये म्हणून कला कॅफेतून कशी धूम ठोकते, अद्वैतच्या हातावर तुरी देऊन ती पुन्हा चांदेकरांच्या घरी कशी पोचलेली आहे, म्हणजेच अद्वैत आणि कला यांच्या बेडरूममध्ये ती कशी पोचलेली आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अद्वैत हा आता कलाला म्हणत असतो, जर मी जेवण केलं तर तुझ्याच हातून करणार आहे, म्हणजे तू जर मला वाढलंस तरच मी ब्रेकफास्ट करणार आहे. पण कला मात्र अद्वैतला ब्रेकफास्ट वाढायला तयार नसते. कलाने अंजूला सांगितलेलं असतं हे काम, कारण तिला स्वतः सरोजने हे सांगितलेलं आहे की माझ्या मुलापासून लांब राहायचं, कारण तू माझ्या मुलाच्या जवळपासही यायचं नाही असं सरोजने सांगितलेलं असतं. त्यामुळं आता कलाने ठरवलेलं असतं की अद्वैतपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहायचं आणि अद्वैतलाही जाणीव झाली पाहिजे, त्याबरोबर त्याच्या आईलाही, कारण प्रत्येक वेळेस त्या माझ्यावरती वाटेल ते आरोप करत असतात आणि मी त्यांचे आरोप प्रत्येक वेळेस का सहन करायचे असं कलाचं म्हणणं असतं. त्यामुळं कला काही अद्वैतला जेवायला देत नाही, ब्रेकफास्टही त्याच्यासाठी वाढत नाही. त्यामुळं अद्वैतला खूप वाईट वाटतं. अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही, मला कलाकडूनच हवा आहे. कला पण तेवढीच हट्टाला पेटलेली असते, तीही तयार नसते, तीही त्याला देत नसते. तेव्हा घरातले सगळेजण अगदी आश्चर्याने पाहत असतात की नक्की झालंय काय आणि अद्वैतला हिच्याकडूनच ब्रेकफास्ट हवा आहे, ही द्यायला तयार नाही, नक्की प्रॉब्लेम काय आहे असं सगळ्यांना वाटत असतं. तर कला मात्र म्हणत असते की नाही, मी देणारच नाही. या निर्णयावरती कला ठाम असते. कलाचं असं म्हणणं असतं की मी नाही देत, तुला अंजू देते ना, अंजूकडून घे ना. सरोजला मात्र चांगलंच माहिती असतं की हे सगळं का घडतंय. सरोज मात्र शांतच असते आणि अद्वैत म्हणत असतो, खरे तू जर मला काही दिलं नाहीस तर मी ब्रेकफास्ट करणार नाही. कलाला मात्र वैताग आलेला असतो आणि शेवटी कला रागारागाने अद्वैतला ब्रेकफास्ट देते, पण तोपर्यंत अद्वैत हा निघून गेलेला असतो. अद्वैत काही तिथं थांबत नाही, तो निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आता तिच्या टेन्शनमध्ये असते. तर इकडे काजलला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. काजलला तिला सुट्टी हवी असते आणि तिला काही केलं सुट्टी नसते. तिच्या कॉलेजमध्ये तिच्या एक्झाम्स असतात आणि तिला एक्झामला जाणंही तेवढंच गरजेचं असतं. पण जो कॅफेचा मालक असतो तो काही सुट्टी देत नसतो, कारण तो म्हणत असतो की काहीही झालं तरी अजून तुला कामाला लागून 1 महिना झालेला नाही, तर मी तुला ही सुट्टी का देऊ. आता तुझी एक्झाम आहे, उद्या तू आणखी काहीतरी नवीन कारण सांगशील असं तो इकडे काजलला म्हणत असतो. पण काजल पण ऐकून घ्यायला तयार नसते. काजल म्हणत असते प्लीज मला सुट्टी हवी आहे आणि मला या कामाची पण गरज आहे. तर तो कॅफेचा मालक म्हणत असतो की एकच गोष्ट आहे, ती म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर सुट्टी हवी असेल तर तू काम सोड, नसेल तर रिप्लेसमेंटला कोणाला तरी तू पाठवून दे असं तो काजलला सांगतो. काजलला बिचारीला धक्का बसतो, कारण आता रिप्लेसमेंटला कोणाला द्यायचं आणि ही खूपच मोठी गोष्ट आहे. असं रिप्लेसमेंटला मी कोणाला पाठवू, अचानक कोण तयार होईल रिप्लेसमेंटला जायला असं इकडे काजलला वाटत असतं. काजल या गोष्टीचा विचार करू लागलेली असते. काजलला कळत नसतं की काय करायचं. मग काजल सोहमला फोन करते. सोहमला फोन आला की सोहमला खूप छान वाटतं, कारण आता काजलचा फोन आलेला आहे. या गोष्टीचा आनंद सोहमला झालेला असतो. सोहमला भारी वाटत असतं, अरे इतक्या दिवसानंतर तिचा फोन आला, तोही स्वतःहून आलेला आहे. या गोष्टीचा आनंद सोहमला झालेलाच असतो. सोहम म्हणतो काय झालं, बोल ना मित्रा. तेव्हा काजल म्हणते मी ना एका टेन्शनमध्ये आहे. तेव्हा सोहम म्हणतो आता कसलं टेन्शन आहे, काय झालं आहे. तेव्हा काजल म्हणते माझी एक्झाम उद्यापासून स्टार्ट होते आणि मी कॅफेच्या मालकाला सुट्टी मागते 4 दिवसांची, पण मला कॅफेचा मालक काही सुट्टी देत नाही आहे. तेव्हा
सोहम म्हणतो, बरं मी बोलून बघतो, माझी थोडीफार ओळख आहे त्याच्याशी, बघूया, मी एकदा बोलून बघतो, नक्की काय होते ते कळेल. असं बोलल्यानंतर इकडे काजल म्हणते की ठीक आहे, तू एकदा बघ. असं म्हटल्याबरोबर इकडे काजल तयार होते आणि आता सोहमला त्या कॅफेच्या मालकाशी बोलणार असतो आणि त्याचबरोबर सोहम त्या मालकाला सांगणार असतो समजवून की प्लीज तिला गरज आहे तर तुम्ही सुट्टी द्या, आपण काहीतरी ॲडजस्ट करूया असं सांगणार असतो. पण कॅफेच्या मालकाला जेव्हा सोहम कॉल करतो आणि सांगतो की असं असं सुट्टी हवी आहे आणि तिची परीक्षा आहे, तुम्ही तिला सुट्टी द्या ना, तेव्हा कॅफेचा मालक म्हणतो कसं आहे, मी तिला सांगितलेलं आहे आणि आता तुम्हालाही मी तेच सांगत आहे, कारण मी सुट्टी देऊ शकत नाही, ऑलरेडी तिला कामाला लागून महिना झालेला नाही. जर तिला सुट्टी हवी असेल तर तिने काम सोडावं हे मी तिला सांगितलेलं आहे, आता मी तुम्हाला वेगळं काही सांगणार नाही आहे असं बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कॅफेचा मालक जेव्हा असं म्हणतो तेव्हा इकडे काजल सोहमला पण प्रश्न पडतो की आता काय करायचं. तेवढ्यात तिथे कला आलेली असते आणि कला म्हणते काय झालं सोहम, कसल्या टेन्शनमध्ये आहेस. तेव्हा सोहम म्हणतो काही नाही, माझ्या मित्राला डिझाईन हवा आहे ना आणि मी ते कधी पूर्ण करणार हा प्रश्न मला पडलेला आहे. तेव्हा कला म्हणते अरे काळजी करू नकोस ना, एवढं काय त्याच्यामध्ये, पण मला असं वाटतंय की तू सुट्टीबद्दल बोलत होता, म्हणजे तू जे बोलत होता ना आत्ता ते डिझाईनच्या बाबतीत नव्हतं, कारण डिझाईन आणि सुट्टी याचा काही संबंधच येत नाही असं कला सांगत असते. तेव्हा सोहम म्हणतो की हे बघ कलावहिनी, मी तुझ्याशी खोटं बोलतोय हे मला पण माहिती आहे, पण मी हे सगळं जे करतोय, मी तुला जे सांगतोय ना ते प्लीज काजलला कळू देऊ नको, नाहीतर माझं काही खरं नाही. त्यावरती कला म्हणते काय झालं आहे मला नीट सांग बरं तू. तेव्हा सोहम सांगतो की कला ही आहे ना, कलावहिनी काजल जी आहे ना एका कॅफेमध्ये ती काम करते वेटरचं आणि डिलिव्हरी बॉयचं, म्हणजे तिथं ती पिझ्झाची डिलिव्हरी वगैरे पोचवायचं काम करत असते. परंतु आत्ता तिची एक्झाम सुरू होणार आहे आणि तिला मी सांगितलं होतं हे तू कलाताईला सांग, पण तिने काही तुला सांगितलं नाही आणि आत्ता प्रॉब्लेम असं झालेला आहे की तिला सुट्टी हवी आहे, तिची एक्झाम आहे आणि जर एक्झामला ती गेली नाही तर तू तिला खूप रागवशील, या गोष्टीची भीती तिला वाटत आहे. आणि त्यासाठी तिने त्या कॅफेच्या मालकाला कॉल करून विचारलं, त्याचबरोबर भेटूनही विचारलं की सुट्टी दे, पण कॅफेचा मालक म्हणतोय की 1 महिनाही झालेला नाही आहे तर मी सुट्टी देऊ शकत नाही. आता इकडे कलाला प्रश्न पडतो, आता काही करून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या गुंड्या एवढं जर आपल्या आईबाबांचा मदत करण्यासाठी करत असेल तर मलाही काहीतरी केलं पाहिजे असा विचार कला करत असते. आणि कला म्हणते की ठीक आहे आपण काहीतरी करूया. आणि कला म्हणते सोहम त्यांनी तुला काय सांगितलेलं आहे, तर सोहम सांगतो की त्यांनी सांगितलेलं आहे रिप्लेसमेंटला जर तुम्ही कोणाला पाठवलं तर काहीच हरकत नाही, जर रिप्लेसमेंटला एखादी व्यक्ती आली ना तर आम्ही नक्कीच त्यांना सुट्टी देऊ. तर कला म्हणते ठीक आहे, मग रिप्लेसमेंटचं काम मी करेल. तेव्हा सोहम म्हणतो पण कलावहिनी तुला जमणार आहे का हे. तेव्हा कला म्हणते की काहीच हरकत नाही आहे, मला कॅफेचा पत्ता वगैरे दे आणि त्यांचा नंबर देऊन ठेव, मी त्यांच्याशी बोलून घेते असं कला म्हणते. त्यावेळेस सोहम म्हणतो की ठीक आहे. आता कला या गोष्टीसाठी तयार झालेली असते आणि कला त्या कॅफेमध्ये ती तयार होऊन जाते आणि तिथे काम करण्यासाठी जाते. खरं तर अद्वैतने आता काही खाल्लेलं नसतं, कलाने त्या कॅफेमध्ये काम सुरू केलेलं असतं. अद्वैत बिचारा उपाशीच असतो आणि तो विचार करतो की आपण कॅफेमध्ये काहीतरी खाण्यासाठी जाऊया. कलाला खरं तर आपल्या बहिणीचं कौतुकही वाटत असतं, तिनं जे काय करत आहे आपल्या आईबाबांची काळजी घेत आहे, माझा गुंडा एवढा मोठा झालेला आहे, त्यासाठी कलाने हा निर्णय घेतलेला असतो. आणि राहिला तर 4 दिवसांचा प्रश्न आहे तर आपण मॅनेज करूया असं तिचं म्हणणं असतं. इथल्या घरातल्या कामांचं मॅनेज करून ती कॅफेमध्ये काम करण्यासाठी जाणार असते. आणि त्यावेळेस तिने अद्वैतलाही म्हणते की हे सगळं जे काय करते ना तिनं तिच्या आईबाबांसाठीच करत आहे असं तिनं सांगितलेलं असतं. त्यावेळेस अद्वैतला तिने यातलं काहीच सांगितलेलं नसतं, घरात कोणाला माहीत नसतं, फक्त सोहमला माहिती असतं की कला कॅफेमध्ये जाणार आहे. त्यामुळं कलाच्या बाबतीतल्या गोष्टी सोहम हँडल करणार असतो. आता कला ज्या कॅफेमध्ये कामाला जाते त्याच कॅफेमध्ये अद्वैत ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेला असतो, कारण तो घरातून रागाने उपाशीच गेलेला असतो आणि त्याला आता काहीही करून तिथे जाऊन काहीतरी खायचं असतं म्हणून तो गेलेला असतो. आणि जेव्हा अद्वैत आता त्या कॅफेमध्ये जातो आणि तिथे तो ऑर्डर देतो, जेव्हा तो ऑर्डर देतो तेव्हा त्याला धक्का बसतो, कारण त्याने त्या कॅफेमध्ये जी मुलगी पाहिलेली आहे, आवाज जो ओळखलेला आहे तो ऐकल्यानंतर त्याला धक्का बसतो. तो विचार करू लागतो की खरे इथं कसे आलेले आहे. हाच प्रश्न अद्वैतला पडलेला असतो, कसं शक्य आहे, म्हणजे इथे खरे कशी येऊ शकते, कारण खरे तर घरी असली पाहिजे ना,
का मला भास होतोय असा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि कला मात्र अद्वैत जेव्हा ऑर्डर देत असतो की एक ब्लॅक कॉफी आणि एक चिकन सँडविच अशी तो ऑर्डर देतो. आणि जेव्हा कला ती ऑर्डर घेते आणि त्यावेळेस ती विचारत असते आणि तिचा आवाज ऐकता क्षणी इकडे अद्वैतला कळतं की ही तर खरी आहे असं अद्वैतला समजतं. आणि अद्वैत त्या क्षणी तो तिच्या मागे पळू लागतो. कलाच्याही लक्षात येतं, ती धडपडते अक्षरशः, पण तिथून पळत ती किचनकडे जाते. किचनकडे गेल्यानंतर अद्वैत ही तिच्या मागे किचनच्या जात असतो. तेव्हा तिथला दुसरा वेटर येतो आणि म्हणतो की नाही, तुम्ही किचनमध्ये जाऊ शकत नाही, किचनमध्ये एंट्री नॉट अलाउड असं तो बोलतो. आणि जेव्हा अद्वैतला हे सगळं कळतं तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. आणि आता अद्वैत धावत घरी येतो तर कलाही तिथे पोहोचलेली असते. कला तर बेडरूममध्ये बसलेली असते. अद्वैत विचार करू लागतो कसं शक्य आहे हे सगळं, कारण ही खरे तर कुठं होती आणि आता इथं कशी आली असेल ती, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत विचार करत असतो की कसं शक्य आहे, कारण या खरेला तर मी आता कॅफेमध्ये बघितलेलं होतं का मला भास होऊ लागलेले आहेत, मी हिच्या प्रेमात वगैरे तर पडत नाही ना चाललेलो. हा प्रश्न आता अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत विचार करू लागतो. अद्वैत म्हणतो की कसं शक्य आहे हे, कारण काहीही झालं तरी ही मुलगी मला कॅफेमध्ये दिसली होती आणि आत्ता ही इथं कशी आहे. अद्वैत याच विचारात असतो. आणि कला मात्र अगदी शहाण्यासारखी रूममध्ये येऊन बसलेली असते. त्याच्या आधी धावत पळत ती पोचलेली असते. आणि या सगळ्या गोष्टींसाठी कलाने जी धावपळ केलेली असते, उठाठेव केलेला असतो, तो खूपच मोठा असतो. तिने अद्वैतच्या हातावरती अक्षरशः तुरी देऊन तिथून धावत आलेले असते. अद्वैतला येड्यात काढलेलं असतं. आणि अद्वैत म्हणू लागतो की मला ही इथं पण दिसते, कॅफेमध्ये पण दिसलेली होती, कसं शक्य आहे. हा अद्वैत विचारच करू लागतो. आता मला हिचे भास जर होऊ लागले तर अवघड आहे असं अद्वैतला वाटत असतं. आता अद्वैतला खरंच भास होत आहेत का कलाने गंडवलेला आहे आणि कलावरती अशी वेळ आलेली आहे आणि आता ती कॅफेत काम करते हे जेव्हा अद्वैतला कळेल तेव्हा अद्वैत आणखी काय राडा घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर कला आता पुढचा दिवस काम करू शकेल का, ती कॅफेत जाऊ शकेल का कॅफेच्या मालकाला कन्व्हिन्स करायला लागेल, काजलचा जॉब जाईल का, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढे क्लिअर होणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.